हॅलो एव्हरीबडी, सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी स्नेहलता या चॅनलमध्ये. आज आहे संडे आणि खूप दिवसांनी व्लॉग करायला घेतला आहे आम्ही. ते पण खूप मम्मीचा तर मूड नव्हता व्लॉग करायचा. ती नाहीच म्हणते. तिला म्हटलं चल मी पण आज घरी आहे आणि तसं आज काय जेवण बनवण्याचा म्हणजे ॲक्च्युली प्लॅन होता, पण आमचा तो प्लॅन ड्रॉप आऊट झाला आहे. ते मी सांगते तुम्हाला स्टोरी सगळी. पण खूप दिवस मी पण आले नव्हते चॅनलवर, काही ब्लॉग आला नव्हता आपल्या चॅनलवर ॲज सच. म्हटलं आज करूया. मम्मी थोडी नको नको करत होती, तिचा थोडा मूड नाहीच आहे थोडे दिवस आता, म्हणजे मामाचं झाल्यापासून कॅमेरासमोर एवढं येऊन बोलण्याचं तिला तेवढा मूड अजून नाही आहे. पण म्हटलं लेट्स डू इट, करूया. थोडंसं फोर्स केल्याशिवाय आपण त्यातून बाहेर नाही पडू शकत. सो म्हटलं एक ब्लॉग आज बनवूया. संडे आहे आणि ॲक्च्युली आज आमचा नाश्ताचा काही प्लॅन नव्हता. पप्पांनी पाव आणलेले खालून, आम्ही फक्त पावला मस्का लावून चहासोबत खाणार होतो मस्त. पण मम्मीने अचानक भयानकमध्ये रात्रीचा भात उरलेला त्याचे वडे केले. तर मग आम्ही ते वडे खाल्ले. मग पाव राहिलेला, मग म्हटलं पावाचं काय करायचं, तर ते लंचसाठी यूज करूया म्हणून आम्ही लंचचा प्लॅन बनवलेला आहे, काहीतरी सिम्पलचा. मम्मी इथे काय करते बघूया. मी व्लॉग स्टार्ट केला. काय बनवतेस? अंडा मसाला. हां कर नमस्कार. अंडी सोलते. तुझ्याकडून नमस्कार कर. मी केला. बोल. शुभ सकाळ. स्वागत आहे. सकाळ हा म्हणजे ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. हां तुझ्याकडून नमस्कार कर. मी स्वागत केलं. हा नमस्कार केलं ना मी. क्या बना रही हो? अंडी सोलते, अंडा मसाला करायला. आज सायलीला मूड आला व्लॉग करायचा. माझा आज मूड नव्हता काय व्हिडिओ वगैरे करायचा. ती म्हणाली मी घरी आहे तर आज व्हिडिओ करूया. म्हटलं तू काय व्हिडिओ करतेस तूच कर, मला मूड नाही आहे चस्काचा. तर तिने सुरुवात केली आता. येस, बनवत आहोत अंडा मसाला आणि सोबत असणार आहे पप्पाने आणलेले पाव. नाश्त्यासाठी आणले होते, आज संडे आहे म्हणून. आणि मी इथे नाश्ता बनवला, त्यांना माहितीच नाही. शेळ्या भाताचे वडे केले होते रात्रीच्या. तर त्याचा काही व्हिडिओ वगैरे केला नाही, पण ते असेच बनवले. कधीतरी नेक्स्ट टाइम करेन. तो व्हिडिओ हवा असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये. चहावर खायला छान लागतात. येस, कसुरी मेथी वगैरे टाकून शेळ्या भाताचे वडे, गरम गरम चहा, गरम वडे. तर त्याचा नाश्ता केला होता आणि सालीच्या पप्पानी पाव आणले ते तसेच ठेवले. आता ते अंडा मसाला केला ना की त्याच्यावर खाऊ. पण आई कडक पाव ते मऊ नाही, नरम नाही. ॲडजस्ट करूया. मऊ नाही पण ते आता नरम झाले असतील. कडक पाव थोड्या वेळाने नरम होतात. आता तेच खायला थोडंसं भात लावलंय. आता बघूया रेसिपी करते. त्याचा ब्रुशेता करून खाऊया आपण. काय ते ब्रुशेता असतं ना, ते काय मला माहिती नाही. या रेसिपी मला नाही रेसिपी ती मला माहिती नाही. इटालियन आहे का काय, तर ते असंच असतं. कडक पाव कापल्यावर कसं आपलं तो ब्रेड सारखं होतं, त्याच्यावर टोमॅटो असतं आणि त्याच्यावर असं पेस्ट बिस्ट असतं. ते असं खायचं. तसं करून आपण खाऊया. एग ब्रुशेता करून. अंड्याला तर कट देते. अख्खी ठेवू का अंडे, का कापू अशी? काप. अर्धे 2 भाग करू. हां, रेसिपी बघायची आहे का तुम्हाला? तू रेसिपी सांगणार आहेस ना? नाही तसं काही नाही, सगळं तयारच आहे. बघते करताना मग सांगू तुम्हाला. डोंट वरी. अंडा मसाल्याचा एक व्हिडिओ मी शेअर केला तुमच्याबरोबर. ही क्विक रेसिपी सांगा. ती एकदम अशी रेसिपीवाला. आता घरगुती पद्धतीत करते मी, हॉटेल स्टाईल वगैरे काही करत नाही आहे. सगळं वाटणं वगैरे माझी तयार आहे म्हणून मी आता ते करायला घेतले झटपट. तर तसावाला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढे. आणि एकदम रेसिपीवाला बघायचा असेल जर तुम्ही रेसिपीवाला, हां म्हणजे एकदम असं रेसिपीवाला, तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही पण जर अशी अंडी उकडून ठेवली असेल आणि आत्ता यूट्यूब चालू करून सर्च करत असाल अरे कसा बनव अंडा मसाला, तर हा व्हिडिओ बघू नका. थोडीशी आमची बडबड असेल आज. आणि हे वाटणं तयार आहे. ते बघा, हे हिरवं वाटण तयार आहे माझं फ्रीजमध्ये ठेवलेलं. आणि हे सुद्धा तयार आहे. आता मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतो ना तसलं, तर तेच आता मी घेणार आहे. आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर
तिचं वाटण मी तयार करून ठेवते फ्रीजमध्ये कधी पण, म्हणजे असं पटकन घेता येतं. डब्याची भाजी वगैरे करताना ते उपयोगी पडतं मला असं, म्हणून करूनच ठेवते. ते बर्फ जमा झाले ते. आणि हे बघा, हे असे वडे केलेले मी, आता ते थंड झालेत म्हणून ते असं हे गेले, पण असे जेव्हा गरम गरम करतो ना असे टम्म फुगलेले असतात एवढे आणि लागतात छान ते गरम गरम खायला. कधीतरी ह्याची पण रेसिपी मी शेअर करेन तुमच्याशी, एक सेपरेट व्हिडिओ बनवेन रेसिपीचा. तर चला आता मी अंडा मसाला करायला घरगुती पद्धतीत. हे काय करतेस? हे पहिलं तिखट, हळद आणि मीठ हे मिक्स करून घेते असं. आणि अंडी जरा मला तेलात परतवून घ्यायचे, म्हणजे कसं अंड्याला चव येईल. आता हे तेल टाकले मी याच्यामध्ये, गॅस एकदम कमी ठेवलं आहे. मसाला घालते एकदम कमी गॅसवर. मसाला असं तयार करून घेतला ना, थोडंसं भांड्याला लावून मोठ्याने बोलू. हे बघा, हे असं अंडी त्यात परतवून घेते, जरा अंड्याने चव लागेल. अंड्याला काय अशी स्वतःची अशी चव नसते ना, त्यामुळे असं करून घेतलं ना की चवीला छान लागेल. अलगद हलक्या हाताने करायला पाहिजे, नाही तर ते बलक आहे ना सगळं बाहेर येईल. मी करत अशी अख्खी अंडी घालते चिरा देऊन, त्याचं पलटवून घ्यायचं आणि चांगलं मसाला मीठ सगळं त्याला लागलं पाहिजे. धीट आहे बरं, अरे होतच नाही आहे ते. हट्टी अंड आहे. हे बघ कसे पटापट झाले. आता हे सगळं असं करून घेते मी. हे ते अंडी झाले आपण सगळी फ्राय करून. आता फोडणी. कढीपत्ता हातावर होता येईल. ओला होता ना कढीपत्ता. ते कढीपत्ता, सुक्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, थोडा कांदा. तेल कमीच घेतलं आहे, कारण हे अंडी परतवली आहेत ना, ते सगळं त्यामध्ये घालायचं आहे. जास्त तेल होईल म्हणून फोडणीमध्ये तेल कमी घेतलं. गुड गर्ल. साईला म्हणजे तेल जास्त आवडत नाही जेवणामध्ये. ते चांगलं परतवून झालं की टॅमॅटो घालतो. टोमॅटो काय केलं म्हणतात ना, तांबाटी ह्याच्यात लसूण बिसून नाही टाकत. ते आले लसूण पेस्ट केली आहे ना, त्यामुळे मी आता लसूण नाही घातली. राईट. त्यामध्ये आहे बऱ्यापैकी लसूण. मी बघत होते, तुला माहिती आहे की नाही. हो. आता टाकूया तांबाटी. ते हिरवं वाटण घालतो. हिरव्या वाटणाची काही नाही होणार. मसाला थोडा तिखट मसाला, म्हणजे आपला घरगुती. थोडीशी हळद घालतो. आता तू कुठला वाला यूज करतेस मसाला? तो खाचींचा मसाला आणलेला ना. एक हळद कमी घातली, कारण ते अंडी परतवताना पण घेतली होती ना. थोडासा गरम मसाला घालते. थोडंसं पाणी घालते, मसाला थोडा खाली लागतो ना. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालते. मिरचीचं हे झुंड ना, ठसका लागेल. हे चांगलं आता परतवून घेते. त्याला असं तेल सुटलं पाहिजे, पण तेल जरा अजून घालायला हवं. तुला जास्त आवडत नाही ना, कमी घातलं तेल. आणि ते अंडी परतवताना पण तेल घेतलं होतं. हां, मग त्याचं येईल. जरा तेल कमी घातलं. हे प्लेटमध्येच पाणी घालते आता. हेच घालते पाणी. हां, ही अंड्यावाली प्लेट आहे, त्याच्यात थोडं तेल पण आहे. वाया घालवायचं नाही पण. आता ही ग्रेव्ही चांगली करून घ्यायची. मीठ वगैरे सगळं घातलंय मी. थोडं आणखी पाणी लागेल. आणि हे अंडी ठेवली आहेत ना, त्याला पण मसाला लागले, मीठ मसाला. ते पण जरा मला टोपात पाणी घालून घ्यावं लागेल, कारण ते पण पाणी वेळ. मी आता जास्त पाणी घालत नाही आहे. थोडंसं असं पाव खायचे आहेत ना त्याच्याबरोबर, त्यामुळे थोडं ग्रेव्ही लागेल. तर चपाती किंवा भाकरी असती ना, तर आणखी सुकं केलं असं चाललं असतं. पावाला शोषलं जातं ना. तर असं एवढं उकळी येऊ दे. ओके. आता आली ना ह्याला उकळी थोडीशी. घालू का पाणी? अजून आळेल ते. हे कर ना, मग ह्याच्यात टाकशील ना. आली उकळी, आली, तयार झाले ते. आता ही अंडी घालते मी. गॅस कमी केले ना, उकळी असं कमी झाली. अशी अलगद सोडायची ती. अंडा भाई को डाल दीजिए. गॅस वाढवलास? थोडं वाढवलंय, तुला जरा मुरलं पाहिजे ना मसाला.
आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे वाया नाही जाणार. वाव, काय स्मेल येतोय गाईज. स्वरा हवी होती आता. हां, स्वरा. सो गाईज ते पाणी घालते ह्याच्यामध्ये. ए रुको. काय कपची. हां, चला स्वरा असली असती ना ती असेल. सो गाईज आता व्हिडिओ करते. मी सांगते तुम्हाला, दाखवते. हे बघा इथे हे केलंय. सो गाईज असं छान बोलते ती. आम्हाला पण इतकं जमत नाही, इतकं छान बोलते. पण तिथं शाळेमुळे ते व्हिडिओ करायला देत नाही आम्ही जास्त. जेन अल्फा. आता हे आता आळेल, अजून जरा पातळच ठेवले पावाबरोबर खायचे म्हणून. म्हणजे रस्सा टाईपच झाली शक्यतो ते. पण हे थोडं आळेल ना, अजून आळेल थोडं ते हां. आणि थोडंसं गार झाल्यावर अजून कोथिंबीर कापून घेते मी तोपर्यंत. ओके. छान उकळी आली आता. आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची. कसला टेस्टी दिसतंय. कोथिंबीर टाकल्यावर किती मस्त लुक बदलतो ना, कलर ॲड होतो तो. आता झालं तयार. चला थोडा वेळ जेवायला बसूया. थोडा वेळ जरा नॉर्मल म्हणजे. गाईज मस्त रेडी झालेलं आहे. आम्ही आता बसलोय जेवायला. पप्पाने मस्त पाव कापून ठेवलेत, कडक पाव आणलेले. भात रेडी आहे आपल्याला. मम्मी आता बसलेली थोडीशी. आणि आता आपण इथे फुल सेटअप केलेला आहे. हा कशासाठी सेटअप, तर शॉर्ट व्हिडिओ काढायला. ओके. नाही, हा डबा नको आहे. तो डबा पण आम्ही सेटअपसाठी घेतलेला. थोडी हाईट हवी होती म्हणून, पण ती जास्तच होत होती. सो आता हा पार्ट वापरतोय. ओके, तर आता तो व्हिडिओ काढून भेटूया. जेवायला या गाईज. एक नंबर. पाव संपवण्यासाठीचा केलेला अंडा मसाला एक नंबर झालेला आहे. अशा प्रकारे मी भलतीकडेच बघते, इथे कॅमेरा आहे ना. एक नंबर झालेला आहे संडेचं लंच. आता आम्ही जेवतोय. जेवायला या तुम्ही पण. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, व्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये. बाय बाय.